श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्माच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात प्रतिगमन उपचार पद्धती या व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत आपण आजवर निरनिराळ्या PLR केसेस ऐकत आला आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये जवळपास आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलेलं आणि विचित्र पद्धतीचा अदृश्य ताण असलेलं एक नातं जे आहे, त्या नात्याविषयी एका PLR केसचा संदर्भ घेऊन मी आपल्यासमोर बोलणार आहे. माझ्याकडे PLR करून घेण्यासाठी 50 वर्ष वय उलटून गेलेल्या एक ताई आल्या होत्या. आपल्या आयुष्याचा अर्धा टप्पा आता पार झालेला आहे. मात्र इथून पुढे सहजीवनामध्ये किंवा कौटुंबिक आयुष्यामध्ये एक सहजता यावी, एक नैसर्गिक शांतता मला प्राप्त व्हावी, या हेतूनं जे आजवर पडलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जर मिळाली तर बरं होईल, या भावनेनं त्यांनी स्वतःचं प्रतिगमन करून घ्यायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे त्या माझ्यापर्यंत येऊन पोहोचल्या. प्रीटॉकच्या माध्यमातून ज्यावेळेला त्यांची व्यक्तिगत माहिती घेण्यात येत होती त्यावेळेला वेगवेगळ्या नात्यांमध्ये असलेला अदृश्य ताण माझ्या चटकन लक्षात आला. मात्र त्यातही अतिशय त्रासदायक जे नातं आहे ते त्यांचं नणंदेबरोबरचं आहे. आपल्या नवऱ्याची बहीण आपल्याशी कधीच नीट वागलेली नाही, त्यामुळे मला ती माझी कोणीतरी आहे असं म्हणण्याची देखील इच्छा नाही, इतका टोकाचा त्रास आणि त्रागा त्या ताईंच्या बोलण्यातून जाणवत होता. लग्न झाल्यापासून इतके वर्ष मनात दडपलेल्या, इतर कुणालाही सांगू न शकलेल्या अनेक गोष्टी, अनेक घटना प्रसंग त्या माझ्यासमोर अक्षरशः ओतत होत्या आणि दुसरीकडे त्यांच्या डोळ्यांमधून अश्रुधारा देखील वाहत होत्या. एका वेगळ्या द्वंद्वामध्ये ती स्त्री इतके वर्ष जगत आलेली आहे. या घरामध्ये जशी मी लग्न करून आलेली आहे तसं मला कायम वाटतं आहे की एक अदृश्य स्पर्धक माझ्यासमोर नणंदेच्या रूपामध्ये उभा आहे. मी काहीही केलं तरी देखील तिला ते माझ्या पुढे जाऊन 2 पावलं वरचढ करायची एक विचित्र ईर्ष्या मी सातत्यानं पाहिलेली आहे. कदाचित हा माझ्या मनाचा भ्रमही असू शकतो. मात्र एकच भ्रम गेली 35 वर्ष कसा काय असेल हा देखील मला प्रश्न पडतो. आणि म्हणूनच आता वयाच्या या टप्प्यावर अर्ध आयुष्य उलटून गेल्यानंतर नेमकं असं काय कारण आहे की काही ना काही कारण काढून ती माझ्याबरोबर सातत्यानं स्पर्धा करते. खरं तर लग्न होऊन ती आता तिच्या नांदत्या घरी देखील आहे. मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, संधी मिळते, तेव्हा ती माझ्या घरी येते आणि ज्या वेळेला ती घरी येते त्यावेळेला मला असं वाटतं की ही माझ्या छाताडावर नाचायला आलेली आहे. कदाचित माझे शब्द तुम्हाला अतिशय त्रासदायक वाटतील. याहीपेक्षा धारधार शब्दांमध्ये त्या ताई आपल्या मनातलं सगळं फ्रस्ट्रेशन, सगळा ताण हा बाहेर काढत होत्या. खरं तर थेरपिस्ट म्हणून माझ्यासमोर व्यक्तीनं अशा पद्धतीनं मोकळं होणं मला नवीन नाही. मी याहीपेक्षा अतिशय खालच्या दराचे किंवा अतिशय तिखट असे शब्द आपल्याच घरातल्या नात्यांविषयी व्यक्ती वापरत असलेल्या पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. मात्र त्यांच्याकडे पाहत असताना एक करुण भाव मनामध्ये दाटून येतो आणि सद्गुरू कृपेनं त्या व्यक्तीच्या विषयी कुठलाही जजमेंटल व्ह्यू मनात न आणता, कुठलाही मापदंड न लावता त्या व्यक्तीला ध्यानावस्थेमध्ये नेण्यासाठी सद्गुरू मार्गदर्शन करतात. या ताईंच्या बाबतीतही सेशनच्या दुसऱ्या टप्प्यावर आम्ही ज्यावेळेला ध्यानावस्थेमध्ये गेलो, सद्गुरू कृपेनं आणि त्यांच्या पूर्वपुण्याईनं त्या ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये जाऊन पोहोचल्या. गतजन्मामध्ये त्यांनी स्वतःला एका स्त्रीच्या रूपामध्ये पाहिलं. अतिशय हालाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबामध्ये एका तरुणीच्या रूपामध्ये ताई स्वतःला पाहत होत्या आणि मग त्यांनी पुढे जो घटनाक्रम सांगितला तो अंगावर अक्षरशः शहारे आणणारा होता. या गरीब कुटुंबातील तरुणीला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहामध्ये काहीतरी आपली मदत व्हावी यासाठी कामाला जाणं भाग होतं. त्या गावाच्या परिसरात असलेल्या एका धनाढ्य सावकाराच्या शिवारामध्ये, शेतामध्ये ही स्त्री आपल्या कुटुंबियांसोबत शेतकामासाठी जात असे. या धनाढ्य सावकाराचा एक भाऊ होता आणि त्या भावाची नजर या तरुणीवरती पडली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ती मिळालीच पाहिजे अशा तीव्र लालसेनं तो तिच्या मागे हात धुवून लागला. आपल्याकडे त्या धनाढ्य सावकाराचा भाऊ वाईट दृष्टिकोनातून पाहतो आहे हे तिला कळत होतं. मात्र परिस्थितीची असहायता अशा पद्धतीची होती की ते इतर कोणासमोर ती बोलूही शकत नव्हती. दिवसेंदिवस त्याचं तिला त्रास देणं वाढतच चाललं होतं आणि शेवटी एके दिवशी त्यानं आगळीक केली आणि तिचा हात पकडला. आता आपल्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे हे कळण्याइतपत ती मुलगी अतिशय सुज्ञ होती. तिनं झटकन आपला हात सोडवला आणि ती ओरडतच गावामध्ये शिरली. आपल्या शीलाचा, आपल्या चारित्र्याचा ज्यावेळेला प्रश्न समोर उभा राहिलेला आहे त्यावेळेला त्या मुलीनं सगळी असहायता बाजूला टाकली. गावामधील काही प्रतिष्ठित मंडळींच्या समोर ती थेट जाऊन उभी राहिली आणि सावकाराच्या भावानं जे कृत्य केलं त्याचा तिने पाढाच वाचला. प्रतिष्ठित मंडळींनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मग गावची पंचायत बोलवण्यात आली. गावच्या पंचायतीमध्ये अर्थातच
मुख्य स्थानी तो सावकार स्वतः विराजमान होता. मात्र या मुलीनं गावामध्ये आरडाओरडा केला आणि प्रतिष्ठित मंडळींना हे आधीच जाऊन सांगितल्यामुळे त्यांना औपचारिकपणे पंचायत भरवावी लागली. पंचायतीमध्ये त्या भावाला देखील उभं करण्यात आलं. ही मुलगी अतिशय आकसून जाऊन त्या पंचांसमोर उभी होती आणि आपली कर्मकहाणी तिच्या अश्रूंमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होती. जणू काही सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या असल्याप्रमाणे सावकाराच्या भावानं सरळ सरळ त्याच्यावर असलेले आरोप फेटाळून लावले आणि उलट या मुलीच्या चारित्र्यावर चिखलफेक करायला सुरुवात केली. हिला हिच्या कुटुंबासाठी 4 पैसे हवे आहेत म्हणून ती माझ्याबरोबर अपकृत्य करण्यासाठी तयार झाली आणि मीच नाही म्हटलो त्यावेळेला तिनं आरडाओरडा करत गावामध्ये प्रवेश केला. आपल्या बाबतीमध्ये जे घडलं ते अशा पद्धतीनं विपरीत स्वरूपामध्ये हा माणूस मांडणार आहे याची पुसटशीही कल्पना नसलेली ती तरुणी घायाळ होऊन तिथेच मटकन खाली बसली. पंचमंडळींनी अख्ख्या गावासमोर त्या मुलीच्या संदर्भामध्ये सावकाराला अनुकूल आणि त्याच्या भावाला निर्दोष ठरवणारा असा निवाडा दिला, असा न्याय दिला. त्या मुलीला गावातून हद्दपार करण्यात आलं. संपूर्ण गावासमोर पंचमंडळींनी त्या मुलीच्या विरोधात आणि तिचं आयुष्यभराचं खच्चीकरण करणारा निर्णय दिला. अर्थातच तो निर्णय सावकाराच्या भावाला निर्दोष ठरवणारा होता. आपल्या बाबतीमध्ये जे घडलं त्याची इतर कुणालाही पुसटशीही कल्पना नाही. मात्र आपल्या चारित्र्याचे असे धिंडवडे काढले जात असतानाही आपल्याला व्यक्त होता येत नाही, ही अतिशय असहायतेची भावना त्या मुलीच्या मनामध्ये त्यावेळेला निर्माण झाली. अंतःकरणामध्ये त्या तरुणीला प्रचंड यातना होत होत्या. मात्र तिथे असलेल्या दबावाच्या परिस्थितीला बळी पडून ती काहीही न बोलता जो निर्णय दिला गेला गाव सोडण्याचा, तो अंमलबजावणी करण्यासाठी तिथून निघून गेली. गतजन्मातील जो प्रसंग या ताईंनी अनुभवलेला होता त्या प्रसंगाविषयी अजून खोल विस्तारानं जाणून घेण्यासाठी तो गतजन्मातील सावकाराचा भाऊ या जन्मामध्ये कुठल्या स्वरूपामध्ये तुमच्यासोबत आहे का हे अनुभवण्यासाठी ज्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं त्यावेळेला त्या अतिशय कावऱ्याबावऱ्या होऊन म्हणाल्या की गतजन्मातील तो सावकाराचा मुलगा म्हणजे आताची माझी नणंद आहे, असं सांगून त्यांनी मोठा सुस्कारा सोडला. ध्यानाच्या सेशनमधून बाहेर आल्यानंतर त्या ताईंनी नणंद आणि आपल्यामध्ये असलेल्या विचित्र गुंत्याचं जे स्पष्टीकरण या सेशनच्या माध्यमातून मिळालं त्याच्याविषयी समाधान व्यक्त केलं. खरं तर या उदाहरणाकडे आणखीन सखोलपणे पाहिलं तर काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या समोर येतात त्या अशा पद्धतीनं, गतजन्मातील सावकाराच्या भावाला आपल्याला ती स्त्री हवी आहे ही तीव्र वासना त्याच्या मनामध्ये दीर्घकाळ घर करून होती. अर्थात ती वासना त्या जन्मामध्ये पूर्ण झाली नाही आणि ते नातं देखील, त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते देखील तसंच त्या मुलीला गाव सोडण्याचा जो आदेश देण्यात आला त्यामुळे अर्धवट तसंच राहिलं. निर्माण झालेली वासना ही तशीच गाठ स्वरूपामध्ये त्या जीवाच्या मनामध्ये जशी खोलवर घर करून राहिली, तसंच आपल्यावरती जो प्रसंग गुदरला त्याच्याविषयी आपल्याला बोलताही आलं नाही, ही एक असहायतेची एक वेगळी गाठ या तरुणीच्या मनातही तशीच राहिली. आता जो वेगळा जन्म आहे आणि वेगळा देह आहे त्याच्यामध्ये एका वेगळ्या नात्यामध्ये हे दोनही जीव पुन्हा एकमेकांच्या समोर आलेले आहेत. आताच्या जन्मामध्ये गतजन्मातील स्त्री पुरुष दोन्हीही स्त्री देहामध्येच आहेत. त्यामुळे लैंगिक वासना पूर्ण होण्याची कुठलीही शक्यता आताच्या पार्श्वभूमीवर अस्तित्वात नाही. मात्र निर्माण झालेली वासना आणि तिची झालेली अपूर्ती म्हणजेच ती परिपूर्ण न होणं याच्यामुळे जो त्रास भोगावा लागलेला आहे तो या जन्मामध्ये वस्तू स्वरूपामध्ये त्या दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीमध्ये स्पर्धा करून हा जीव आपल्या पातळीवर शमवतो आहे. आणि बघा, गतजन्मातील ती तरुणी या जन्मामध्ये भाऊजाईच्या स्वरूपामध्ये आलेली असताना देखील आपली नणंद आपल्या बाबतीत जे करते आहे त्याच्याविषयी एक चकार शब्द आताही काढू शकत नाही. म्हणजे गतजन्मातील तिची जी असहायता होती ती अद्यापही तिच्या बरोबर आहे. अर्थात ती असहायता नंदेला अद्वा बोलून किंवा तिच्याशी भांडून पूर्ण होणार आहे का, तर उत्तर आहे अजिबात नाही. मग या स्त्रीची आणि गतजन्मातील त्या तरुणीची असहायतेतून कशी सुटका व्हावी? खरं तर हा सगळा ऊर्जेचा खेळ आहे. आपल्याला बोलता येत नाही हा एक भाव आणि आता मूळ कारण मला कळलेलं आहे, बोलून आता काही हशील नाही, मी मनमोकळेपणानं तिचा जो स्वभाव आहे तो अंतःकरणापासून स्वीकार करते असा भाव ही दुसरी गोष्ट आहे. आपल्याला जर शांतता हवी असेल तर या ताईंना दुसरा जो पर्याय आहे तोच स्वीकारावा लागेल. खरं तर प्रतिगमन उपचार प्रक्रियेच्या दरम्यान मी अनेक सेशनमध्ये जीवघेण्या त्रासातून लोकांना मुक्त होताना पाहिलेलं आहे. मात्र कधीकधी असे विपरीतही अनुभव येतात की कळतं देखील की गतजन्मामध्ये नेमकं काय कारण घडलेलं होतं आणि म्हणून ही व्यक्ती अशी वागते आहे. हे कळूनही
लोक ध्यानावस्थेमधून ज्यावेळेला बाहेर येतात त्यावेळेला पुन्हा भाबडा प्रश्न विचारतात, मग समोरची व्यक्ती बदलेल का? आता तिच्यामध्ये बदल झालाच पाहिजे. खरं तर हा हट्ट पूर्णपणे अहंकारानं प्रेरित आहे. खरं तर कोणत्याही दोन व्यक्ती नात्यात असू द्या किंवा अगदी कॅज्युअल मीटिंग सर्वसाधारणपणे समोर आलेले जरी असतील, तरी देखील काही ना काही कारणामुळे त्या एकमेकांच्या समोर आलेल्या असतात. आणि या कारणाच्या मुळाशी अनेकदा गतजन्मातील आपला जो हिशेब आहे तो बाकी राहिलेला असतो. आता आपल्याला असं वाटेल की गतजन्मातील कृत्याची शिक्षा म्हणून आत्ताचं त्या व्यक्तीबरोबरचं सहजीवन सहवास आहे का? तर तसं अजिबात नाही. गतजन्मामध्ये काही गोष्टी आपल्याकडून शिकण्याचं सुटलेलं असतं आणि ते कळावं म्हणून आता अशा पद्धतीनं रचना केली जाते की आपल्याला ते शिक्षण शिक्षण न वाटता बऱ्याचदा शिक्षा वाटते. ज्या क्षणी आपल्याला आपल्या बाबतीमध्ये जे घडतं आहे ते शिक्षा वाटणं संपून शिक्षण वाटेल, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपली सगळ्या प्रकारच्या त्रासातून मुक्तता होईल आणि जे आपलं मूळ स्वरूप आहे शांततेचं, समाधानाचं आणि सामंजस्याचं, ते आपलं स्वतःचं स्वतःलाच प्राप्त होईल. आपल्याला सुख किंवा दुःख बाहेरची व्यक्ती, प्रसंग, घटना किंवा एखादं नातं अजिबात देत नाही. आपल्याला सुख किंवा दुःख आपणच देत असतो. अर्थात समोर घडणाऱ्या गोष्टींना प्रतिक्रिया काय देतो याच्यानुसार प्रिय आहे की अप्रिय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. खरा प्रवास हा आत जाण्याचा आहे. प्रतिगमन उपचार पद्धती असेल किंवा इतर वेगवेगळ्या मोडॅलिटीज असतील, या फक्त आपल्याला रस्ता दाखवू शकतात. दिसलेल्या रस्त्यावरती चालणं ही आपली जबाबदारी आहे. आता तुम्ही म्हणाल, आता नंदेनं तिच्या आयुष्यामध्ये बदलायला हवं, तर हे होणार नाही. या केसमध्ये त्या ताईंना जो रस्ता दिसलेला आहे, त्याच्यावरती त्या चालायला सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या बाजूनं शांतता त्या क्षणी निर्माण झाली, ज्या क्षणी त्यांना रस्ता दिसला आणि कुठलंही कारण न विचारता त्यांनी त्याच्यावरती चालायला सुरुवात केली. आपण जर एखाद्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो नाही, तर आपण त्या रस्त्याला दोष देतो का? तर नाही. आपण म्हणतो, माझा रस्ता चुकला. प्रतिगमन उपचार पद्धतीच्या माध्यमातून असे असंख्य रस्ते जे आपण गतजन्मामध्ये चुकलेलो आहोत, ते आपल्याला अगदी स्वच्छ सूर्यप्रकाशा इतके लखलखीत अशा स्वरूपामध्ये दिसतात. मात्र त्याच्यावर चालण्याची खरी जबाबदारी ही आपली आहे. मुळात तो रस्ता दिसला हीच गुरुकृपा आहे. आणि जर रस्ता दिसूनही आपण त्याच्यावर चालू जर शकलो नाही, तर आपल्या इतके नतद्रष्ट आणि करंटे आपणच असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. आपल्याही आयुष्यामध्ये किंवा आपल्या कुटुंबियांच्या, मित्रमंडळींच्या, परिचितांच्या आयुष्यामध्ये असे अतिशय त्रासदायक गुंतागुंतीचे प्रश्न असतील आणि आपण त्याची उत्तरं शोधत असाल, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती संपर्क साधून आपण माझ्या भेटीची वेळ निश्चित करू शकता. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.